मोरया. मित्रांनो, मोरया गोसावींना मुलगा होऊन त्याचे नाव चिंतामणी ठेवलं इथपर्यंतची चरित्रकथा आपण मागील भागात ऐकली. चिंतामणी आता हळूहळू मोठा होऊ लागला. थेऊरच्या चिंतामणी गणेशाच्या आज्ञेने मोरया गोसावींनी विवाह केला असला ना तरी संसाराबद्दल त्यांना आसक्ती मुळीच नव्हती हो. त्यांचे मन सदा सर्वकाळ मयुरेश्वराच्या ठाईच रमलेले होते. हे मन वेधले हो मोरयाचे ध्यान, हे मन वेधले हो मोरयाचे ध्यान, आणिक नावडे ह्या मोरया वाचून, अशी त्यांची स्थिती होती. मोरयांची साधना सुरूच होती. मोरयांनी अनेक लोकांचे दुःख दूर केले. एकदा मोरया गोसावी मोरगावच्या वारीला जात असताना त्यांना वाटेत एक कुष्ठरोगी दिसला. रोगाने त्याचे शरीर अगदी विद्रुप झाले होते. त्या कुष्ठरोग्याने मोरया गोसावींजवळ प्यायला पाणी मागितले. त्याची अवस्था पाहून मोरयांना खूप वाईट वाटले. त्यांनी त्याला प्यायला पाणी दिले आणि थोडे तीर्थजल कुष्ठरोग्याच्या अंगावर शिंपडले. त्या क्षणी तो कुष्ठरोगी पूर्ण बरा होऊन त्याला दिव्य देह प्राप्त झाला. आनंदून त्याने मोरयांचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, आपण मला मोठ्या व्याधीतून मुक्त केले आहे. आपली काही सेवा करायची मला संधी द्या हो. पण मोरया गोसावींनी त्याला मयुरेश्वराचे अखंड नामस्मरण आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला मोरगावची वारी करण्याचा उपदेश केला. त्या काळात मोरयांनी बऱ्याच लोकांना दुःखातून मुक्त केले. एकदा असेच मोरया गोसावी वारीला जात असताना वाटेत एका झाडाखाली एक ब्राह्मण पोटदुखीच्या वेदनेने विव्हळत असल्याचे त्यांना दिसले. वेदना असह्य होऊन तो लवकरच या वेदनेतून सोडव असे म्हणून परमेश्वराचा धावा करीत होता. त्याचा आक्रोश, त्याचे विव्हळणे पाहून मोरया गोसावींना त्याची दया आली. मोरया तडक त्या ब्राह्मणाजवळ आले आणि मयुरेश्वराचे स्मरण करीत ब्राह्मणाचे पोट चोळताच चमत्कार होऊन त्याच्या वेदना थांबल्यात. पोट दुखणे बंद झाले. पोटदुखीचा आजार मुळापासून बरा झाला. ब्राह्मण खूप आनंदाला त्याने मोरयांचे पाय धरून त्यांना वंदन केले. ब्राह्मणाच्या मागे प्रपंच नव्हता. त्यामुळे त्याने मोरयांची सेवा करण्यासाठी त्यांचे सोबतच यायची इच्छा बोलून दाखवली. पण पहा मित्रांनो, त्यालाही मोरया गोसावींनी मयुरेश्वराचे नामस्मरण करण्याचा आणि दर चतुर्थीला मोरगावची वारी करण्याचा उपदेश करून परत पाठवले. अशा रीतीने मोरया गोसावींनी अनेक लोकांना दुःखातून मुक्त तर केलेच, पण त्यांना गणेश भक्तीचा मार्ग सांगितला. बऱ्याच लोकांना गणेश भक्तीचा उपदेश करत गणेश संप्रदायाचा प्रचार मोरया गोसावींनी अखंड जागता ठेवला होता. एक वर्ष पुढे सरकत काळ लोटत होता. मोरयांची गणपती उपासना फार कडक होती. त्यांनी कधीही चंद्रोदयापूर्वी अन्नग्रहण केले नाही. एकदा संकष्टी चतुर्थीला बाळ चिंतामणीला खूप भूक लागली. उमाबाईंनी मोरया गोसावींना विचारले, बाळाला भूक लागली, त्याला काही खायला देऊ का? पण संकष्ट चतुर्थी असल्याने मोरयांनी स्पष्ट नकार दिला. बाळ चिंतामणीच्या गळ्यात शमी, दुर्वा, मंदार याची माळ घालून त्याला भजनाला बसव असे सांगून मोरया गोसावी निघून गेले. उमाबाईंनी बाळ चिंतामणीच्या गळ्यात माळा घातली आणि त्याला भजनाला बसवून स्वतः गणपतीचे ध्यान करत बसले. बाळ भजनाला बसला पण भुकेने खूप व्याकुळ झाला होता. बाळ मोरया हो बाप्पा मोरया हो हे भजन अगदी आर्ततेने करीत होता. भुकेच्या व्याकुळतेने त्याने आर्ततेने मारलेली हाक ऐकून मोरगावला मयुरेश्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मोरगावी मंदिरात आलेल्या भक्तांना कळेना की मयुरेश्वराच्या डोळ्यातून अश्रू का वाहत आहेत. पहा मित्रांनो, पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने साक्षात परमेश्वराला आर्ततेने मारलेली हाक त्याच्यापर्यंत निश्चित पोचते. बाळ चिंतामणीच्या आर्तहकेने गहिवरलेले मयुरेश्वर हाती प्रसादाचे ताट घेऊन चिंचवडला मोरयाचे दारी प्रगटले.
ऐन दुपारी बाळ चिंतामणी भजनात मग्न असताना गोसावी रूपातील मयुरेश्वराची हाक त्याच्या कानी पडली. बाबा घरी नाही, बाबा घरी नाही. आई ध्यानात बसलेली म्हणून चिंतामणीने अतिथीला घरात नेले. बाळ चिंतामणीने बसायला पाठ दिला. आपल्या गळ्यात आईने घातलेली शमी मंदार व दुर्वाची माळ अतिथीच्या गळ्यात घातली. अतिथीच्या रूपातील मयुरेश्वराने त्याचा स्वीकार केला. आणि मित्रहो, गोसाव्याच्या रूपात आलेल्या अतिथीने आपले खरे स्वरूप प्रगट केले व बाळ चिंतामणीला चतुर्भुज स्वरूपात मयुरेश्वराने साक्षात दर्शन दिले. मयुरेश्वराने बाळ चिंतामणीला आपल्या मांडीवर बसवले. मयुरेश्वराने बाळ चिंतामणीला आपल्या मांडीवर बसवले आणि सोबत आणलेल्या प्रसादातील ताटातील प्रसाद खाऊ घालू लागले. चिंतामणीला मांडीवर घेऊन मयुरेश्वर म्हणतात चिंतामणीला मांडीवर घेऊन मयुरेश्वर म्हणतात, बाळ तुला भूक लागली ना, पोटभर जेव. बाळ चिंतामणीचे जेवण झाल्यावर प्रसादाची 2 ताटे तेथेच ठेवून मयुरेश्वर अदृश्य झाले. बाळ चिंतामणी धावत पळत ध्यानात बसलेल्या आईजवळ आले आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. आईला खूप आनंद झाला. धावत जाऊन पाहते तर समोर प्रसादाची भरलेली ताटे पाहून बाळ खोटे बोलत नाही याची खात्री पटली. आई बाळ चिंतामणीला म्हणाली, अरे, इतक्या कमी वयात तुला गणेशाने प्रत्यक्ष दर्शन दिले. मी इतकी उपासना करते तरी मला अजूनही गणेशाने दर्शन कसे दिले नाही. चल चल माझ्यासाठी गणेशाची प्रार्थना कर आणि मलाही दर्शन द्यायला सांग. चिंतामणीने भक्तिभावाने पुन्हा प्रार्थना करताच मयुरेश्वराने आईलाही प्रत्यक्ष दर्शन दिले. आईला खूप आनंद झाला. मित्र, आज चरित्र कथा इथेच थांबवतो. चरित्र कथेचा पुढील भाग आता आपण भाग 12 मध्ये ऐकूया. जय गजानन. मोरया.